फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा क्लासेस. मी कल्याणी बच्चा आणि बाळांनो आपण सुरुवात करत आहोत तुमच्या मॅथ्सच्या फर्स्ट चॅप्टरला, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. या चॅप्टरचा काही पार्ट आपण मागील लेक्चरमध्ये बघितला होता बाळांनो. तर आपण काय काय बघितलं होतं ते क्विकली रिवाइज करून घेऊयात. सगळ्यात आधी आपण बघितलं होतं टू ड्रॉ अँगल बायसेक्टर. अँगलचा अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा आपण ते बघितलं होतं. After that we have seen to draw a perpendicular bisector of a line segment. त्यानंतर आपण काय बघितलं होतं रे बाळांनो, ट्रायंगलच्या तिघही अँगल्सची काय करत होतो आपण, बायसेक्टर्स काढत होतो अँगलची, बरोबर. तिघही अँगल्सची बायसेक्टर्स ड्रॉ केल्यानंतर आपण काय बघत होतो की ती तिघही बायसेक्टर्स एका पॉइंटला मीट होतात. म्हणजेच ते अँगल बायसेक्टर्स कसे असतात, कॉन्करंट असतात. मग त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण काय म्हणत होतो, इन केस ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल we are going to call that point of concurrence as incenter. आणि तो incenter आपण डिनोट कसा करत होतो, बाय लेटर I ने डिनोट करत होतो. तसंच बाळांनो आपण बघितलं होतं टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या तिघही साइड्सवर परपेंडिक्युलर जर बायसेक्टर ड्रॉ केले तर तुम्हाला ते बायसेक्टर्स एका पॉइंटला मीट होताना दिसत होते. मग त्याच पॉइंटला आपण काय म्हणत होतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजेच ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कसे झाले, कॉन्करंट झालेत एकमेकांना. मग त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण काय म्हणायचं तर बाळांनो, सर्कमसेंटर. आणि त्या सर्कमसेंटरला आपण डिनोट करत होतो बाय लेटर सी. बाळांनो जसं आपण बघितलं, इन सेंटर डिनोट करतो आय ने, सर्कमसेंटर डिनोट करतो सी ने. तसंच आपण बघितलं होतं या सर्कमसेंटर आणि इन सेंटरची पोझिशन कुठे असते, ट्रायंगलच्या मध्ये, बाहेर किंवा कुठे. तर आपण काय ऑब्झर्व केलं होतं, इन केस ऑफ इन सेंटर, the incenter of all these three triangles is in the interior of the triangle. याचा मी तुम्हाला चार्टही बनवून दिलाय, तो चार्ट तुम्ही बघायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. तिघही ट्रायंगल्सचा इन सेंटर कुठे असतो, इंटेरियर पार्ट ऑफ द ट्रायंगल. तसंच सर्कम सेंटर तुमचा एक्यूट अँगल ट्रायंगलचा कुठे असतो बाळा, इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलचा सर्कम सेंटर कुठे असतं, ऑन द हायपोटेनस. आफ्टर दॅट ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा सर्कम सेंटर कुठे असतो रे बाळांनो, इन द एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल. हे सगळं आपण बघितलं होतं आधीच्या लेक्चर्समध्ये. बाळांनो या आधीच्या लेक्चर्समध्ये जे काही आपण बघितलं होतं त्याच्यावरच बेस्ड आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करत होतो. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंतची प्रॉब्लेम सेट मधली एक्झाम्पल्स सॉल्व्ह केली होती. आता आपण करूया क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1. ड्रॉ अ राईट अँगल्ड ट्रायंगल. Draw the perpendicular bisectors of its sides. Where does the point of concurrence lie? तुम्हाला काय सांगितलंय की काय ड्रॉ करायचंय, राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. देन ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट्स साइड. त्याच्या साइड्सवर काय ड्रॉ करायचंय, मग परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. आफ्टर दॅट वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाई. आधी 3 स्टेप्स येतात त्यामध्ये. सगळ्यात पहिलं तर आपण काय करणार आहोत, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार. दुसरी स्टेप म्हणजे काय, त्याच्या साइड्सवर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करणार. आणि मग त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे येतोय ते बघायचंय. आता या शेवटच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाई ऑफ राईट अँगल ट्रायंगल आपण टेबलमध्ये बघितलं होतं आणि मी इंट्रोडक्शन पार्ट मध्येही सांगितलं. आज बाळांनो कुठे असतो मग सांगा, तर ऑन द हायपोटेनस. म्हणजे जेव्हा आपण ट्रायंगल ड्रॉ करणार, राईट अँगल ट्रायंगल, त्याच्या साइड्सवर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून झाल्यानंतर आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सर्कम सेंटर कुठे यायला हवा, ऑन द हायपोटेनस ऑफ दॅट राईट अँगल ट्रायंगल. जर तो आला तरच तुमचं कन्स्ट्रक्शन बरोबर असणार आहे. चला तर मग आता आपण ड्रॉ करूयात. सगळ्यात आधी आपण ड्रॉ करणार आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कसा ड्रॉ करता तुम्हाला माहितच हवं. कसं, where one angle is of 90 degree. म्हणजे एक अँगल राईट अँगल ट्रायंगल मध्ये कसा असतो, राईट अँगल असतो, 90 डिग्रीचा असतो, बरोबर. मग सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, बेस काढून घेणार आहे त्या ट्रायंगलचा. मी ट्रायंगलचा बेस ड्रॉ करून घेणार आहे आणि
बेसचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे त्या पॉइंटवर मी माझं ठेवलं कंपास. वाय टू यूज टू ड्रॉ अँगल ऑफ 90 डिग्री. जो एक अँगल असतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचा असतो तो मेजर करण्यासाठी मी प्रोट्रॅक्टर यूज करते. मी सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर या पॉइंटवर ठेवला आणि 90 डिग्रीज मार्क करून घेणार. म्हणजे तुम्हाला एक साइड भेटणार आहे इकडे ट्रायंगलची, राईट अँगल ट्रायंगल मधला जो राईट अँगल आहे त्याची दुसरा आर्म आपल्याला इथे भेटणार आहे. ओके बाळांनो, आणि मग मी जॉईन करून घेणार आहे माझा हायपोटेनस. बाळांनो, हा झाला माझा राईट अँगल ट्रायंगल. आता मी काय करणार आहे रे बाळांनो, या राईट अँगल ट्रायंगलला सगळ्यात आधी काय करून घेणार आहे, राईट अँगल जो आहे तो सिम्बॉलिकली दाखवून देणार आहे. Now I am going to give the name to this triangle. Suppose this is my triangle ABC. आलं लक्षात? हा कुठला ट्रायंगल आहे माझा? ट्रायंगल ABC, where your B angle is right angle and the hypotenuse is side. AC is your hypotenuse of this right angle triangle. But now we are going to draw perpendicular bisectors. What? Perpendicular bisectors of its side. याच्या तिघही साइड्स वर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करायचे आहेत. चला तर मग बाळांनो, आपण सगळ्यात आधी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूया तुमच्या बीसी साइडचा. सो बीसी साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना तुम्हाला लागणार आहे तुमचा कंपास. कंपास मध्ये एक रॅन्डम डिस्टन्स घ्यायचा, म्हणजेच एक मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार आहे तुम्ही या साइडच्या. बी पॉइंट वर ठेवलं, बी पॉइंट वर ठेवलं आणि आर्क करून घेणार आहे. जे काही मी डिस्टन्स घेतलं होतं त्याने बीसी साइडच्या अबव अँड बिलो आर्क करून घेतलीये. तेच डिस्टन्स मी कंपास मध्ये कॉन्स्टंट ठेवणार आणि सी पॉइंट वर ठेवणार आहे आणि आर्क करून घेणार. बाळांनो, हे आर्क मी थोडेसे एक्सटेंड करून घेते. ओके, नाव आता आपल्याला जी काही आर्क्स भेटली आहे, आर्क एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे या बीसी साइडच्या अबवला पण आणि बिलो साइडला पण, बरोबर. मग आता त्या पॉइंट्सला वेअर युअर आर्क्स आर इंटरसेक्टिंग इच अदर, वी आर गोइंग टू जॉइन दिस टू पॉइंट्स. सो यू गेट द परपेंडिक्युलर बायसेक्टर, perpendicular bisector of this BC side. हा झाला तुमचा बीसी साइडचा परपेंडिक्युलर, जो तुमच्या बीसी साइडला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. नाउ वी विल ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड AB. AB साइडचा काढूया आता. परत मी काय करणार आहे, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार. दोघही साइडला आर्क्स करून घेते. बी पॉइंट वर ठेवलं होतं तेच माझं डिस्टन्स मी कॉन्स्टंट ठेवणार आणि ए पॉइंट वर ठेवणार. आपण या स्टेप्स कुठल्या फॉलो करतोय रे बाळांनो? टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाइन सेगमेंट. बाळांनो, जसं तुम्हाला बघितलंय, हियर वी हॅव पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स. अगेन वी ऑल्सो हॅव पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क हियर. मग आपण हे दोघही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स काय करणार आहे, जॉईन करणार आहे. जिथे आर्क तुमचे इंटरसेक्ट होत आहेत एकमेकांना, ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, या AB लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, जो तुमच्या AB लाईनला काय करणार आहे, दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. हा झाला तुमचा
perpendicular bisector of this AB side, which is going to divide this side into two equal parts. बाळांनो, आता आपण बघणार आहोत AC चा म्हणजेच हायपोटेनसचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस AC side. Again I am going to put one point of my compass on the C point and now going to take more than half distance. More than half distance घेतलं कंपास मध्ये. AC साइडच्या दोघही बाजूला काय करणार आहे मी आर्क करून घेणार आहे. तेच डिस्टन्स मला माझ्या कंपास मध्ये ठेवायचं आहे आणि A पॉइंट वर म्हणजे साइडच्या दुसऱ्या पॉइंट वर मी काय करणार आहे आर्क करून घेणार आहे. इकडचा एक आर्क मी थोड़ा एक्सटेंड करना है. ओके, सो नाउ वी हैव this one point of intersection of arcs and here one point of intersection of arcs. So we are going to join those points, so you will get the perpendicular bisector of hypotenuse AC. Right angle च्या जी समोरची साइड असते ती असते तुमची hypotenuse of that triangle, म्हणजे opposite side of right angle. बाळांनो, हा झाला तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस AC साइड, ज्याने तुमच्या AC साइडला किती दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं आहे. हा झाला तुमचा इथे परपेंडिक्युलर. बाळांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला आधीच माहित होतं की where does the point of concurrence lie of right angle triangle. कुठे असतो तो on the hypotenuse. आलाय का तुमचा इथे on the hypotenuse? Yes, so this is your perpendicular. This is your perpendicular bisector of this AC side, जिथून तुमच्या hypotenuse वरून जातोय आणि तिथेच तुमचे तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काय होत आहेत मीट होत आहेत. बरोबर, म्हणजेच हा झाला तुमचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स, विच इज नथिंग बट युअर सर्कमसेंटर. In case of perpendicular bisectors on the sides of a triangle, it will be called as circumcenter. म्हणजेच काय, जेव्हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो तुमच्या साइड्सवर ट्रायंगलच्या, तेव्हा तो काय भेटतो आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सर्कमसेंटर, ज्याला आपण डिनोट करतो C. So this point is nothing but your C, that is circumcenter. मग हा कुठे आलाय रे बाळांनो? On the hypotenuse. That means our construction is correct. So we need to write down where does the point of concurrence lie. मग आपल्याला लिहायचं आहे where does the point of concurrence lie. कुठे आलाय मग? On the hypotenuse. Here you are going to write down. Therefore the point of concurrence that is circumcenter of right angle triangle lie on the hypotenuse. Okay, आले लक्षात बाळांनो? पॉइंट ऑफ कॉन्करन्स दॅट इज सर्कमसेंटर ऑफ राइट अँगल ट्रायंगल लाई ऑन द हायपोटेनस. बाळांनो, तर आपण या क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय बघितलं, ज्या त्यांनी स्टेप सांगितल्या त्या ते फॉलो केल्या. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव ड्रॉन ट्रायंगल ABC विच इज राइट अँगल ट्रायंगल. त्यानंतर आपण काय केलं, त्याच्या तिघही साइड्सवर काय परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ केले आणि त्यानंतर आपण बाळांनो त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो फाइंड आउट केला आणि बघितलं तो वेअर डज इट लाइज. सो हियर we have written the answer. This is your question number 4, which is you are going to note down into your notebook. So we are going to see the next question. बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 5 आहे. मैथिली, शैला and Ajay live in 3 different places in the city.
A toy shop is equidistant from the three houses. Which geometrical construction should be used to represent this and explain your answer? बाळांनो तुम्हाला क्वेश्चन काय दिला आधी आपण तो समजून घेऊयात. काय मैथिली, शैला अँड अजय हे तिघही जण 3 डिफरंट प्लेसेस मध्ये राहतात. कुठे एका शहरामध्ये 3 डिफरंट प्लेसेस मध्ये हे तिघही राहतात. मग त्यांनी काय म्हटलं, अ टॉय शॉप. टॉय शॉप कसं आहे, इक्विडिस्टन्स फ्रॉम दिस 3 हाऊसेस. या तिघांच्या घरापासून इक्विडिस्टन्सवर म्हणजे सेम अंतरावर तुमचं टॉय शॉप आहे. बरोबर. सो विच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस. मग आता जी सिच्युएशन दिलेली आहे की तिघही डिफरंट प्लेसेस मध्ये राहतात सिटीच्या आणि ते तिघांचं घर टॉय शॉप पासून कसं आहे, इक्वल डिस्टन्सवर आहे. तर या कंडिशनला कुठलं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शो करू शकतं. आतापर्यंत आपण जी जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन बघितली आहे त्यामधून कुठलं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनची कंडिशन या कंडिशनला एक्सप्लेन करू शकते आपल्याला ते शोधायचं आहे आणि तुमचं आन्सर जे असेल ते एक्सप्लेन करायचं आहे. बाळांनो त्यांनी काय म्हटलंय की टॉय शॉप. So this is first we will write down the we will draw a rough figure. Suppose this is your toy shop. ओके, हे झालं तुमचं टॉय शॉप. तिथून इक्वल डिस्टन्स वर कसं आहे तुमचं मैथिलीचं घर. सो आपण इथे कन्सिडर करूयात. हे झालं तुमचं मैथिलीज हाऊस. Suppose this is Maithili's house. After that, here Shaila's house. Okay, this one is Shaila's house, and here Ajay's house. ओके, काय म्हटलं आपण की टॉय शॉप पासून इक्वल डिस्टन्स वर कोणाकोणाचं घर आहे. मी एक लाईनच ड्रॉ करते इकडे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. Shaila's house, Maithili's house and Ajay's house. ओके, सेंटर पॉइंटला काय आहे तुमचं टॉय शॉप आहे. मग त्यानंतर इक्वल डिस्टन्सवर तुमचं आहे मैथिलीज हाऊस. तसंच त्या टॉय शॉप पासून इक्वल डिस्टन्सवर आहे तुमचं अजय's हाऊस अँड आफ्टर दॅट टॉय शॉप पासून इक्वल डिस्टन्सवर आहे शैलाज हाऊस. बाळांनो इक्वल डिस्टन्स म्हणजे काय, हे तिघही डिस्टन्स कसे असतील, सेम लेंथचे असतील. बरोबर. मग मी याला इक्वल डिस्टन्सचं साइन दाखवून दिलं की तिघांची लेंथ कशी आहे, सेम. मग आता हे 3 जे आहेत आपण कन्सिडर केलेत सपोज पॉइंट. बरोबर. सगळ्यात सेंटरला तुम्ही कन्सिडर केला तुमचा टॉय शॉप. बरोबर. आफ्टर दॅट इकडे झाला तुमचं सपोज मैथिलीज हाऊस. ओके, याला कन्सिडर केलं मी एन पॉइंट. हियर you have Shaila's house. याला कन्सिडर केला मी S point. Here you're going to have Ajay's house. याला कन्सिडर केला मी A point. ओके, आणि हा झाला तुमचा टॉय शॉपचा पॉइंट. मग बाळांना आपण म्हटलं होतं जसं इक्विडिस्टन्स म्हणजे हे तिघही डिस्टन्स तुमचे कसे झाले, इक्वल झाले. मग तुम्हाला आतापर्यंत जी कन्स्ट्रक्शन शिकली आहात तुम्ही ट्रायंगलवर, त्यातलं कुठलं कन्स्ट्रक्शन या कंडिशन सोबत मॅच होते आपल्याला ते बघायचं. बाळांनो जर तुम्ही MA पॉइंट जॉईन केला तर तुम्हाला एक साइड भेटते. बरोबर. MA पॉइंट मी जॉईन केलाय. तसंच मी MS पॉइंट जॉईन करून बघते. MS पॉइंट जॉईन केला. तसंच मी काय करणार आहे, SA पॉइंट जॉईन करून बघणार आहे. हा झाला माझा SA पॉइंट. बाळांनो बघा हे तिघ डिस्टन्स तुमचे कसे इक्विडिस्टन्स.
MSA काय फॉर्म झाला रे बाळांनो, ट्रायंगल MSA बरोबर. मग जर तुम्ही काय केलं, या तिघही साइड्सवर ट्रायंगलच्या जर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ केली, काय परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जर तुम्ही ड्रॉ केली म्हणजेच काय तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर याचा कसा येणार आहे, असा येईल. तसंच या साइडचा काय येणार, एस साइडचा असा तुमचा ड्रॉ होणार आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तसंच तुमचा MA साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा येणार आहे, असा बरोबर. मग हे तिघही पॉइंट्स एका पॉइंटला मीट होणार आहेत. म्हणजेच काय, जर तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल जर तुम्ही ड्रॉ केलं, देन यू कॅन फॉर्म दिस construction or you can satisfy this construction. म्हणजे आपल्याला कुठल्या जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनने हे दाखवता येणार आहे, रिप्रेझेंट करता येणार आहे, द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन साइड्स ऑफ अ ट्रायंगल. बाळांनो आलं लक्षात. मग हा जो टॉय शॉपचा पॉइंट घेतला होता आपण, तो म्हणजे काय असणार आहे रे बाळांनो, तुमचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सर्कम सेंटर. आलं लक्षात. आता या फिगर्स तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे आहेत नोटबुक मध्ये आणि त्यानंतर मी तुम्हाला थोडासा थ्योरी पार्ट लिहून देते, आन्सर थेरॉटिकली लिहून देते, ते लिहून घ्यायचं. ही रफ फिगर जी आहे मी ती रफ करते. So I'm going to write down here as answer as point M, point S and point A. Okay, all these 3 points are equidistant from point. या पॉइंटला कन्सिडर करूयात आपण C का, कारण आपण हा होणार आहे तुमचा कन्स्ट्रक्शन केल्यानंतर सर्कम सेंटर. दिस इज C. फ्रॉम पॉइंट C, पॉइंट C पासून हे तिघही पॉइंट्स कसे आहेत तुमचे इक्विडिस्टन्स आहेत बरोबर. मग आता हे जर इक्विडिस्टन्स आहेत म्हणजेच काय, सपोज इफ द कन्स्ट्रक्शन of perpendicular bisectors on the sides of the triangle on the sides of the triangle will represent the condition and point C is toy shop. ओके, काय बघितलं बाळांनो आपण, पॉइंट MSA जिथे तुमच्या तिघांचीही हाऊसेस आहेत जे कसे आहेत C पॉइंट पासून इक्विडिस्टन्स. जर तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स on the sides of a triangles on the sides of the triangle will represent the condition. म्हणजे जी काही आपल्याला कंडिशन दिलेली आहे ती कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. सो दिस इज युअर क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1. बाळांनो आता उरलेला पार्ट आपण बघूया तुमच्या पुढच्या लेक्चर मध्ये कुठल्या चॅप्टर नंबर 1 चा. तर तोपर्यंत बाय बाय.